मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। औरंगाबाद शहर में शिवसेना उद्धव बालासाहेब यूबीटी अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता को आ रही है धमकी भरे कॉल। आइए देखते हैं अंबादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस में धमकी के कॉल आने पर किस पर लगाया आरोप। मास इंडिया के साथ सरफराज। समोरच्या पेक्षा सक्षम नाही असा आमच्याकडे एक दोन ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. आता स्वतःचे गेल्यावर कसं वाटतं, गोड गोड वाटतं असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला. उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं नाही, पण सुपर क्लास वन एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ नाव घेतो यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता. कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर. परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही. कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो. नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो. अशा धमक्या यांचे बगलबच्चे देत आहेत. मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का मग? दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो. पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे. मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल. योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकवू. हे पहा, मी नावानिशी आरोप केला, लपून छपून केला नाही. आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी आरोप केला, नाही तर मी कसं काय आरोप केला असतं? मी म्हणलं असतं एका मंत्र्यांनी, मी सांगतोच ना नाव तुम्हाला, पैसे भरलेले अशा लोकांना फॉर्म भरू दिला गेला नाही तिथं. काल परवाच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं गेलं. आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना, सत्तेचा माज आहे. निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे, हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? आणि हे ठिकठिकाणी होतंय. मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसरे विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना, तर अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार नाही. मग यांची धिंड काढावंच लागणार आहे. मग हे पहा, आता हे तर
इथून तिथून आहे. कोणालाच नाव ठेवायला जागा नाही अशा प्रकारची स्थिती आहे की मुलाला, मुलीला, वहिनीला, आईला, आता मागे 6 मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेले मागच्या काळात, मागची जी महिन्यात इलेक्शन झाली ना त्याच्यामध्ये. तसाच काहीसा प्रकार आता होतोय. आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार, पण ज्यांचा काहीच राजकीय संबंध नाही, सामाजिक संबंध नाही, अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे. मी हेच सांगतो ना, भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात, मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून, हाच प्रश्न आहे ना माझा. त्यांना लोक आणावे का लागतात? जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात? आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरची उमेदवारी दिलेली. भारतीय जनता पार्टीची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या आमच्या नांदेड पर्यंत, परभणी पर्यंत उद्यापासून मैदानाला सुरुवात होणार आहे, खेळाला उद्यापासून मैदान खेळायला सुरुवात होणार आहे. काय निवडणुकीमध्ये तुमचा खरा विरोधक कोण आहे, कोणाशी तुमची लढत होणार आहे? हे पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील. निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे. मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू. निश्चित ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आम्ही जो वचननामा मागच्या 2015ला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीनं करू हे लवकरच 1-2-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. हे पण जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण कोणाला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते. छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते. अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच. आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं. पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता आहे एवढं तर मला माहिती, पण ती भारतीय जनता पार्टीत कधी गेली मला काही माहिती नाहीये. पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे, एक चांगली मुलगी आहे, आपल्या मराठवाड्यातली आहे. ती पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे. मी तिच्या लग्नालाही गेलो होतो. चांगली मुलगी आहे, हुशार आहे, चांगलं काम करणारी आहे. दुर्दैवानं तिची संधी हिरावल्या गेली. दादा मामूच्या मग काय झालं? मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम? बंदोबस्त करण्याची जबाबदारी बंदोबस्त करण्याची जबाबदारी हा निर्णय मागे नाही घेतला तर मुख्यमंत्र्यांच्या घरात मला नाही माहिती काय निर्णय हा. चुनाव की तैयारी 13 जो उम्मीदवार है वो बिनविरोध चुन के आ गए, इसके बारे में आप क्या? मैं समझता हूँ ये सत्ता का मिसयूज भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट कर रहे हैं. मैंने कल इसमें कुछ बात कही है. कुछ मिनिस्टर, कुछ पार्टी के सीनियर लीडर्स, कुछ उम्मीदवारों को कुछ प्रलोभन देते हैं, कुछ धमकियां देते हैं, और मैं समझता हूँ बिनविरोध चुन के आना डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है. लोगों को मतदान का अधिकार तो गया ना वहां के, जहां बिनविरोध इलेक्शन हुआ वहां के लोगों का वोट का अधिकार तो गया. मैं तो बोलता पार्टी के लिए भी अच्छा नहीं रहता, क्योंकि लोगों को वोटिंग स्टेशन पे आने की आदत रखना जरूरी है. लोगों को वोटिंग करने की आदत रखना जरूरी है. निर्विरोध चुनाव ये लोकशाही में गलत है, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. आपने जो कल वीडियो पोस्ट किया था इलेक्शन ऑफिसर को आपने कहा था आपके
उम्मीदवार को धमकाया जा रहा है, बोला था क्या? मैंने सही बताया है, कुछ उम्मीदवारों को यहाँ के मिनिस्टर फोन कर रहे हैं, उनके सपोर्ट में कुछ ऑफिसर फोन कर रहे हैं। मैं समझता हूँ इस प्रकार उम्मीदवारों को धमकी देना, ऑफिसर ने फोन करना ही गलत है। इन अफसरों को मैंने इशारा दिया है कि अगर आप ऐसे काम में दखल अंदाजी देंगे तो आपको गधे पे बिठा के आपको घुमाया जाएगा शहर में। सर ये किसके कहने पे होता है? अभी मैंने कहा ना कि कोई मिनिस्टर ने फोन किया था, तो मिनिस्टर के कहने पे जो ऑफिसर कर रहे होंगे ना। सर आपका आने वाले दिन में आपका मैनिफेस्टो क्या है? मैनिफेस्टो आएगा हमारा, पार्टी डिक्लेयर करेगी, आने वाले 2-4 दिन में हमारा मैनिफेस्टो आ जाएगा। थैंक यू। संभाजीनगरमध्ये भाजपाच्या 18 उमेदवारांनी शिंदेगडाकडून अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र उमेदवारी अर्ज दाखल मागे घेतला तर मी कसं आहे सर्वांना माहिती. काय भाजपाच्या 18 उमेदवारांनी शिंदेगडाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता भाजपाची रणनीती अशी आहे की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मात्र राजेंद्र जनता असं म्हणतात की मी कसं आहे सर्वांना माहिती. आता मागे घेतला तर मी कसं आहे. कोणी मागे घेत नसतं पक्षाचं उमेदवारी मिळाल्यावर. कोण कसा पण राहो त्यांनी काही होत नसतं. पण एकदा त्या पक्षाचं ते अपयश आहे ना. माझ्या पक्षाचा माणूस दुसरीकडे जाऊन उमेदवारी भरतोय, माझं अपयश आहे, मी कबूल केलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीनं जिथं गरज नसताना तिथं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतात, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत ना. एखादं घर आहे तिथं त्याची क्षमता असते राहायची. भसाभस कोंबले तर ते बाहेर पडणारच ना काही लोक. गुंडांना नाही तर घरातील पहिल्या उमेदवारी दिली असं म्हणतात. हो म्हणतात, मला नाही माहिती. गुंडांना उमेदवारी दिली तर सगळ्या जगासमोर आहे, विशेषतः एनसीपीने अजितदादाच्या पक्षात. हे माझं कार्यालय आहे, सेना भवन आहे. तुम्हाला दिसले का कधी लोक? दिसले का?